तालुका काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन। शेगाव तालुक्यात 3 जिल्हा परिषद व 6 पंचायत समिती गट कायम ठेवण्याची मागणी। बुलढाणा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात सदस्य संख्या निश्चितीबाबत राज्य सरकारकडून अधिसूचना करण्यात आली आहे। मात्र या अधिसूचनेनुसार शेगाव तालुक्यात केवळ 2 जिल्हा परिषद गट दर्शवण्यात आले असून याबाबत आक्षेप घेत शेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की बुलढाणा जिल्हा परिषदेसाठी एकूण 61 सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे। सन 2011च्या जनगणनेनुसार शेगाव तालुक्याची लोकसंख्या 87,229 असून जिल्हा परिषद गटासाठी आवश्यक लोकसंख्या अंदाजे 33,187 आहे। त्यामुळे शेगाव तालुक्यातून किमान 3 जिल्हा परिषद गट असणे आवश्यक आहे। मात्र अद्ययावत गणनात ग्रामपंचायत रोकडियानगर नगर परिषद शेगावमध्ये समाविष्ट झाल्यामुळे 8,715 लोकसंख्या कमी झाल्याचे अधिसूचनेत नमूद आहे। मात्र वास्तविक पाहता त्यानंतर तालुक्यात लोकसंख्येत वाढ झाली असून ती विचारात घेतलेली नाही असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या गणांच्या संख्येबाबतही निवेदनात मुद्देसूद आक्षेप नोंदवण्यात आला आहे। सध्या प्रस्तावित गणांऐवजी किमान 6 गण असणे गरजेचे आहे, अन्यथा निवडणूक प्रक्रियेत अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उमेदवार निवडून आल्यास सूचक व अनुमोदकांच्या अभावामुळे पंचायत समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक अडचणीत येऊ शकते असा दावा निवेदनात करण्यात आला आहे। त्यामुळे शेगाव तालुक्यात पूर्वीप्रमाणेच 3 जिल्हा परिषद निर्वाचन गट व 6 पंचायत समिती निर्वाचन गट कायम ठेवण्यात यावेत अशी स्पष्ट मागणी शेगाव तालुका काँग्रेसने केली आहे। हे निवेदन तहसीलदार यांना दिल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी या संदर्भात जिल्हा प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली असून अन्यथा पुढील आंदोलनाचा इशाराही या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे। आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शेगाव तालुक्याच्या वतीने आम्ही इथे तहसीलदार साहेबांना एक निवेदन द्यायला आलो आणि चर्चा पण केली। आमची तक्रार अशी आहे की होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून शेगाव पंचायत समिती अंतर्गत याआधी 4 गट होते आणि 6 गण होते, परंतु आता लोकसंख्येच्या निकषानुसार जनगणना न झाल्यामुळे 2011च्या लोकसंख्येच्या निकषानुसार त्यांनी आपलं एक गट कमी केला आणि 2 गण कमी केले। त्यामुळे या पंचायत समितीमध्ये 2 गट आणि 4च गण राहिले। या संदर्भात आम्ही एक तक्रार दाखल केली, ऑब्जेक्शन घेतलं। आमचं म्हणणं असं आहे की लोकसंख्येच्या आधारावरती जर करायचं असेल तर मतदार यादी जर तुम्ही 1 जुलै 25ची पकडता तर त्या प्रमाणात लोकसंख्यासुद्धा वाढलेली आहे साहेब। आणि दुसरी गोष्ट मुद्दा असा आहे माझा की 4 गण आहेत, 4 सदस्य निवडून येतील। पंचायत समितीत 4 सदस्य निवडून आल्यानंतर होणाऱ्या सभापती निवडणुकीमध्ये 2 वेगवेगळ्या विचार प्रवाहाच्या पक्षाचे लोक जर निवडून आले, 2 इकडचे आणि 2 तिकडचे, त्या उमेदवाराला एक सूचक, एक अनुमोदक, एक उमेदवार, 3 सदस्य लागतात। ही जर संख्या पूर्ण झाली नाही तर या सभापतीची निवडणूक पण पुढे घेता येणार नाही आपल्याला। यासारखे अनेक मुद्दे आहेत। आता आज सर्कल फॉर्मेशन झालं, यामध्ये सुद्धा गावं इकडच्या तिकडे अडचणीचे गावं टाकले। ठीक आहे, त्याचं 21 तारखेपर्यंत कलेक्टर साहेबांकडे तक्रार दाखल करायची आहे, ते आम्ही दाखल करू। पण याच्यामध्ये तहसीलदार साहेबांची साधक बाधक चर्चा झाली आणि साहेबांनी सांगितलं की याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत, परंतु आपलं जे म्हणणं आहे ते वरिष्ठांकडे पाठवतो, त्यांच्याशी चर्चा करून आणि आपल्याला कसा न्याय देता येईल त्या संदर्भात प्रयत्न करतो। चर्चा झाली, समाधान झालं, पण पर्याय जो आहे तो समाधानकारक नाही आहे। कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा मुंबईला मंत्रालयात ते गण कमी जास्त झाले तेव्हा तिथे तक्रार दाखल करायला पाहिजे होती। आता ग्रामीण भागातले लोक साहेब मंत्रालयापर्यंत पोहोचणं अवघड विषय आहे। आज साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की वरिष्ठांशी बोलून तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात मी चर्चा करून काहीतरी पर्याय शोधू। पण आता आम्हाला वाटत नाही की याच्यावरती पर्याय होईल, कारण त्यांनी सांगितलं की लोकसंख्येच्या आधारावर झालं। आणि आता मोताळा सर्कलमध्ये 1 सर्कल वाढलं, मेकरमध्ये 1 वाढलं, आपले 60 सर्कल होते, आमचं 1 कमी झालं। शेगाव तालुक्याचं तिकडे वाढलं समजू शकतो, पण 1 सर्कल आणखी एक्स्ट्रा वाढलं। जिल्ह्यामध्ये 60च्या ऐवजी 61 सर्कल झाले। आता त्यांची जी लोकसंख्या आहे
ती जर 11च्या जनगणनेमध्ये त्यांचे 4च सर्कल होते, आता तिथे कसं काय 5चं सर्कल झालं? आणि आपली जर लोकसंख्या तेव्हाची आहे त्याच्यात जर मतदान कमी झालं तर आपलं मतदान आपलं एक सर्कल कमी झालं हे मान्य आहे. पण तिथं मतदान वाढलंच नाही, तिथं लोकसंख्या वाढलीच नाही, तिथं सर्कल वाढलं कसं? एक गट आणि गण वाढले कसे? एक कामाला न समजण्यासारख्या गोष्टी आहेत. परंतु त्यामुळे समाधान काही झालं नाही. आक्रोश आहे, सर्वच पक्षाचे लोक याच्यात नाराज आहेत. परंतु मला तर आता शासकीय यंत्रणेला विचारायचं आहे, उद्या 4 सदस्यामध्ये 2 वेगवेगळ्या विचारप्रवाहाचे लोक निवडून आल्यानंतर ते सभापती निवडणूक कशी घ्याल? त्याला एक उमेदवार, एक सूचक अनुमोदक 3 लोक लागतात आणि 2 इकडचे आले 2 तिकडचे आले, या गोष्टी शक्य होणार नाही. म्हणून आमच्या पूर्वीप्रमाणे 3 गट आणि 6 गण ठेवावे अशी आमची रास्त मागणी आहे, ती मान्य करावी. युवा क्रांती न्यूज शेगाव.